शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण ताकदीनिशी विरोध करण्याचा निर्धार कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात करण्यात आला। बाधित जिल्ह्यातील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक आज कोल्हापुरात झाली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी 12 मार्चला विधानसभेवर गळफास मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती दिली, पण आता पुन्हा शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचे प्रयत्न सुरू झालेत। आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी बैठक घेतली। त्यानंतर या मार्गाच्या भूमी संपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल अशी चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची एकजूट होतीये। विविध जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची आज कोल्हापुरात बैठक झाली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी जोरदार मागणी बैठकीत करण्यात आली। शासनाने कितीही आदेश काढले तरी शेतकरी आपली बागायत शेती देणार नाहीत। मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना आमच्या जमिनीवर पाय ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला। शक्तीपीठ महामार्ग विरोधात मुंबई गळफास मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 12 मार्च रोजी विधान भवनावर हा मोर्चा निघणार आहे। मेळाव्याला आमदार जयंत आसगावकर, महादेव धनवडे, गिरीश फोंडे, विजय देवणे, गजेंद्र येळेकर, विजय पाटील, शिवाजी मगदूम, युवराज कोईगडे, विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।